गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज आहे 19 फेब्रुवारी. सगळ्यांनाच माहीत असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि मी चाललेलो आहे जिमला मित्रांनो. तर आज पूर्ण दाखवतो तुम्हाला आमच्या इकडं शिवजयंती कशी साजरी करतात, आपण कशी साजरी करतो आणि तुम्हीही करायला पाहिजे असं माझं रिकमेंडेशन आहे. कारण शिवाजी महाराज कोणा एकट्याचे नव्हते तर सर्वांचेच होते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आज पूर्ण डे फुल एन्जॉयमध्ये असणार आहे. खूप लेट झालं आहे आपल्याला जिमला जाण्यासाठी, त्यामुळे पटापट चाललेलो आहे. आणि बघू शकता मी गाडीला ॲक्सिलेट देत नाही तरी पण आपली गाडी पळते. ऑटोमॅटिक युनिकॉर्न आहे मित्रांनो माझ्याकडं, फक्त आपण गिअर चेंज करावं लागतात त्यावर कमी जास्त ती. चला पटकन जिमला जाऊया. पोहोचलो आहे मित्रांनो, आज खूप लेट झालं आहे. पटकन वर्कआउट करून मग घरी गेलो दाखवतो मित्रांनो. जिमून आलेलो आहे आत्ताच आणि असं फ्रेश झालो आहे थोडासा. आता ब्रेकफास्ट करायचा आहे. तर मित्रांनो मी जसं म्हटलं आज शिवजयंती आहे, तर बऱ्याच जणांसाठी खास दिवस असतो. काही लोक ढोंग करतात, त्यांचं सोडून द्या, ते फक्त एक दिवसासाठी आहे. माझं असं म्हणणं आहे की महाराजांचे विचार आदर्श जपा, तीच खरी शिवजयंती आहे. तरी आपल्या पाठीमागं तुम्ही फ्रेम बघू शकतात, त्या फ्रेमसाठी आपल्याला हार आणि थोडंसं गोडधोड करू एक महाराजांची आपल्या जयंती आहे. तर घरी मी आलेलो आहे आणि घरी काय चालू आहे बघा, तारक मेहता उलटा चष्मा. चला पटकन ब्रेकफास्ट करूया आणि भेटतो तुम्हाला. जय शिवाय. शावर बिवर टाकून तयार झालो आहे, नवीन कपडे घातलेले. जसं की मी म्हटलं शिवजयंती हा काही सणापेक्षा कमी नाही आहे. तर माझ्यातर्फे तुम्हालाही शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, शिवमय शुभेच्छा. आणि मित्रांनो आपली जी फ्रेम आहे त्यासाठी जी माझं दिसते ना तुम्हाला, एक मिनिट दाखवतो. जी ही महाराजांची फ्रेम आहे आपल्या घरात, त्यासाठी ना मला हार आणायचा आहे. गोडधोड करण्यासाठी थोडेसे पेढे आणू आणि एक झेंडा आणायचा मला घरावर लावण्यासाठी. तर तोही मी आणायला मार्केटमध्ये चाललेलो आहे. आता तिकडेच जातो आहे आणि सर्व खरेदी करतो. आणि संध्याकाळी मस्त प्रोग्राम आहे मित्रांनो, ते दाखवतो तुम्हाला. महाराजांवर आधारित नाट्य आहे, म्हणजे एकदम भारी प्रोग्राम आहे, तो पण दाखवतो. आणि आज दिवसभर काय होईल तेही बघू शकतात. माझ्या बहिणीने किती छान रांगोळी काढली आहे जय शिवरायची. आणि मी चाललेलो आहे खरेदी करण्यासाठी. घेऊन आपण आलोय सद्गुरू मोबाईल शॉपीचे आणि हे त्याचे मालक. तर तुम्हाला काही घ्यायचं असेल गेवराईमध्ये तर तुम्ही नक्की इथे या, आमच्या मित्राचं दुकान आहे. आणि आता आपण झेंडाचा परचेस केलेला आहे, आता हार आणि पेढे घ्यायचे. तर घरी गेल्यावर तुम्हाला सगळं दाखवतो. बस का बाबा, बस. अरे ते इथेच असं वा पायजन मामू बी आहे का? एकूण घे संकेत वा वा वा. घेऊ मग ते घे ना. हार काय आम्हाला 5 मिनिट लागतील. घेऊन ठेव तिकीट. आलोय किती पैसे पाहिजे तुला? लोकल देऊ घरी व्यायला याच्यावर. लोकल देऊ द्यायचं 1000 पाहिजे तेवढं, एवढं नाही तो माझ्याकडे. तर मित्रांनो आज शिवजयंतीचं आहे आणि मार्केट एकदम मस्त झालेलं आहे. आणि आम्ही आलो थोडं थिएटरकडे, भगवती सिनेमाजकडे, कारण मित्राला तिकीट्स घ्यायचे होते. आम्ही तर पुन्हा नाहीत बघायलो कारण पैशाचे वांदे आहेत, नाही तर बघितलं असतं. मित्रांनो लंच केलं नाही आणि लंच नाही दाखवू शकलो कारण मोबाईलमध्ये पूर्ण डेट होता, बॅटरीच नव्हती. मार्केटमधून बाहेरून आलो. तर मी काय काय परचेस केलं मार्केटमधून. महाराजांच्या फ्रेमला आपण हार घातलेला आहे आणि पेढेही ठेवलेत मित्रांनो, तुम्हाला तेही दाखवतो. हा बघा, पेढाही ठेवला आहे. महाराजांच्या मूर्तीला फ्रेमला हार पण घातलेला आहे आणि झेंडा पण घेऊन आलो मित्रांनो मी. तो आपल्या घरावर आपण लावून टाकलेला आहे. आणि तेच सांगायचं होतं की अपडेट लंच मेन झालेलं आहे. आणि मी जसं म्हणलं शिवजयंतीचा खास कार्यक्रम जसं बघितलं तुम्ही आमच्या गेवराई शहरात पूर्ण एकदम हे चालू आहे, उत्सव चालू आहे, ब्लड कॅम्प चालू आहे. तिकडे पण जाणार आहे मी थोड्या वेळाने, तिकडे पण दाखवतो तुम्हाला. आणि संध्याकाळी मस्त नाटक आहे महाराजांवर आयोजित केलं आहे आमच्याकडे, ते पण दाखवतो. बघू शकतात दुपारी थोडी भूक लागली होती आणि जेवण मगाशीच केले पण मी ते दाखवू शकलो नाही. पण आता खातोय अंगूर आणि तेच दाखवतो तुम्हाला अंगूर खाताय. बघू शकता तुम्ही माझ्या हातात आहे दोरी आणि मी करतोय थोड्या वेळ स्किपिंग. कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, मी स्किपिंग करतोय थोडी थोडी लिटल. आणि टी व्हीत काय चालू झालं आहे मित्रांनो, चालू झाली आहे चॅम्पियन्स ट्रॉफी. आज फर्स्ट मॅच आहे पाकिस्तान वर्सेस न्यूझीलंडचा आणि उद्या आहे आपला इंडिया वर्सेस बांगलादेश. उद्या बघण्यात मजा येणार आहे. हे तर जस्ट टाइमपास बघतोय मी. मला वाटलं होतं मित्रांनो की विलियनचं शतक होईल म्हणून ह्या ओव्हरमध्ये, कारण 3 बॉल डॉट खेळला होता.
पण नाही झाले सुद्धा आता पुढच्या ओव्हरमध्ये होऊनच जाईल, फक्त तो आऊट नाही व्हावा 99 करतो. मम्मीचा कॉल आला तिला आणायला जायचं पटकन घेऊन येतो, ती मैत्रिणीकडे गेली आणि चाललंच आहे मित्रांनो. अजून बघणं माझं बंद करतो आणि मम्मी जातो. आज होता बाजार आमच्या गेवराई शहराचा बुधवारच्या दिवशी, त्यामुळे चिवडा घेऊन आले पप्पा. मला खूप आवडतो बाजारातला चिवडा, तो खातोय थोडा. आणि काय बघतो आम्ही आज पण तारक मेहता, कारण हे आमचं फेवरेट आहे. कधी बी काही खाता नाही आम्ही तारक मेहताच बघतो. खातोय चिवडा आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. मित्रांनो आलेलो आहे ना याच्याहून ग्राउंडहून राऊंड मारून, थोडंसं क्रिकेट पण खेळलो आज, त्यामुळे दाखवता नाही आलं. आणि आता चाललो आहे शिवाजी महाराजांचं नाटक बघायला जायचं आहे आम्हाला, तिकडेच चाललो आहे आता. फ्रेश होतो घरी जाऊन आणि जातो नाटक दाखवायला. आणि तुम्हीही बघा नाटक कसं आहे. अकराला पेपर येतात आमचे बाया, किती डेंजर लोक आहेत बघ, आणि इथपर्यंत देतात होता म्हणून. आणि 300 वर्ष तो भगवा झेंडा या क्षणाची वाट पाहण्याकरता दूर झाला होता. आणि बातमी हसत हसत मोठ्यांवर आलीच. काय काय मुलगा 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 भाग्यवालीला पुत्र झाला, पुत्र शहाजीराजाचा झाला. आजचा दिवस सोन्याचा, आजचा दिवस रत्नाचा, आजचा दिवस अमृताचा. मर्दांनो आता थांबायला शहाजीराजे आपल्या पराक्रमाला दुनिया दिग्वित होते, पण मुघलांकरता खरे तर गुलामगिरी न मानणारा हा. तर मित्रांनो नाटक बघून आपण आलो आहेत, अर्ध्यातूनच बघून आलो कारण मी घरी कोणी नव्हतं. आणि आता जेवण पण राहिलं होतं, बिना जेवताच मी गेलो होतो. आणि थोडं पोटात पण प्रॉब्लेम व्हायला लागलं, पोट थोडं अपसेट आहे. आणि घरी आलो होतं, घरच्यांनी पुरं गेटला त्याला कुलप लावून ठेवलेत मित्रांनो. कोणतंच गेट उघडं नाही आहे, ना मोठं ना छोटं, घर बी लावून टाकलेलं आहे. आणि ह्या माणसाची जी चावी आहे गाडीची ती बी आतमध्ये आहे घरात. आता ते घर उघडल्यानंतर याला चावी भेटेल, मग हा घरी जाईल. ते बरं झालं की आमच्या मित्रांनी गाडीवर आम्हाला सोडलं नाही, तर मग वाटातच चालतंय. मित्रांनो व्लॉग बघितला तुम्ही यांपर्यंत, नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनल शेअर करा आणि भेटतो तुम्हाला.